नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे मंजिरीला कळालेलं असतं की कालकायाला मीरा मारत आहे. तेव्हा तो संकेत भेटल्यानंतर मीराच्या रूममध्ये येते. दरवाजा बंद करून मीराला पटकन तिचा हात पकडते, गळा पकडते, तिला भिंतीवरती लोटून देते. मीरा तिची पूर्ण शक्ती लावून मंजिरीचाही गळा पकडते, तिला भिंतीवरती आपटते. आणि त्याच टायमिंगला अंबिकाने त्या कालकायाला स्पर्श केल्यामुळे त्याला खूप मोठा असा करंट बसतो आणि तो म्हणजे असा बेडवरती पडलेला असतो. मंजिरी ओरडत असते की कालकाया पळून जा, कालकाया पळून जा. पण हा कालकायाला काही कळत नसतो. तो एकदम अस्वस्थप्रमाणे, त्याच्या अंगात कसलंही अवसान नसल्याप्रमाणे अंबिका म्हणते, मीरा त्या मंजिरीला सोड, पण ह्या राक्षसाला मारून टाक. ह्या राक्षसाला मारणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. मीरा पटकन त्या मंजिरीला खाटी तसं आदळल्यानंतर पटकन तिला सोडून देते आणि ह्या कालकायाला स्पर्श करते. कालकाया त्याची ताकद लावून मीराचा गळा दाबायचा प्रयत्न करतो. तसं काही पाहता क्षणी अंबिका कालकायाला स्पर्श करते आणि त्याला स्पर्श केल्यामुळे त्याच्या अंगामध्ये कोणता तरी असं जादुई करंट बसल्यासारखा तो खाली जमिनीवरती पडतो. ते पाहिल्यानंतर मंजिरी पुन्हा एकदाही ते मीराचा हात पकडते, म्हणते की तू कालकायाला मारू शकत नाही. मीरा म्हणते, मीच मारणार आहे. महागौरीचा आशीर्वाद आहे, कारण की हे सगळं करण्यामागचं तिचंच हेतू आहे. हा सगळा काही तिने दिले शस्त्र दिला आहे ना, ते महागौरीनेच दिला आहे. तोपर्यंत हे सगळं पाहता क्षणी अंबिका पुन्हा ओरडते की मीरा, अगं त्या मंजिरीला सोड, ह्या कालकायाला तू पकड, त्याला मार. पटकन ही कालकाया उभा राहतून त्याला ही मीरा आपली ती खंजीर पोटात खुपसते. खंजीर जसा खुपसला जातो तसा तो कालकाया मूळ रूपात यायला चालू होतो. मूळ रूपात आल्यानंतर अंबिका मीरा त्याला पाहून खूप घाबरतात आणि त्याचा तिथेच नाश होतो, तो गायब होतो. हे पाहता क्षणी मंजिरी खूप जोरजोरात ओरडत असते, कालकाया कालकाया. असं पाहताच मंजिरी जराशी विचारामध्ये पडते की अरे, तो कालकाया मीराच्या हातून कसा काय मरू शकतो? एका मनुष्याच्या हातून तो राक्षस कसा मरू शकतो? तिला ते कळणं म्हणजे जरा विचित्रचपणा असतो. हा खरा अथर्व कपाटामध्ये बंद असतो. नर्मदाने सगळं काही ह्या घरामध्ये म्हणजे जे काही मीराच्या रूममध्ये, मंजिरीमध्ये, मीरामध्ये जे काही चाललेलं असतो ऐकते आणि ती जाते अथर्वकडे. अथर्वकडे गेल्यानंतर अथर्वलाही कळत नसतं, कारण की मंजिरीने तिच्यावरती जादू केल्यामुळे त्याचं डोकं काम करत नसतं. इथे अथर्व चालत पुढे जातो. तोपर्यंत नर्मदा त्याला पटकन ओरडते की अथर्व रे, तू इथे काय करतोय? अगं त्या मलाच काही कळत नाही आहे की मी इथं काय करतोय, पण काय बोलतेस, काय सांगायचं आहे काय तुला? बोल, एवढं जोरात का ओरडलीस तू? अरे चल पटकन. मीराच्या रूममध्ये म्हणजे तुमच्या रूममध्ये काहीतरी होत आहे आणि खूप मोठे मोठे आवाज पण यायला लागलेले आहेत, मला काही कळत नाही आहे, तू चल लवकर. असं म्हणतात क्षणी नर्मदा पटकन अथर्वला रूमकडे घेऊन जाते आणि ह्या दोघींची बाचाबाची चाललेली असते की अंबिका आणि मीरा म्हणतात की मंजिरी, तू कितीही घाणेरडे खेळ पण तरीही तू काही जिंकू शकत नाही. शेवटी तुझी हार निश्चित आहे. शेवटी तुझी हार निश्चित आहे म्हणल्यानंतर मंजिरी म्हणते, पण मला एक गोष्ट कळत नाही आहे की कालकाया हा तुझ्याकडून कसा काय मरू शकतो? मीरा म्हणते की मला महागौरीने हा काही शस्त्र दिला होता वध करण्यासाठी, त्याच्यामुळेच हा कालकाया गेला आहे. कितीही तू काळे धंदे करायला चालू केलेस तरी मंजिरी तू काही ह्याच्यामध्ये सक्सेस होणार नाही. तू कोणालाही इजा पोचवू शकत नाही. मंजिरी खूप वैतागलेली असते की कालकायाबरोबर ह्या मीराने केलेलं असतं. नर्मदा आणि अथर्व दरवाजा वाजवतात. तेव्हा ह्या तिघीजणी आपली अवस्था नीट करतात. तर मीरा म्हणते, अगं ताई, पण घरातली अवस्था, रूममधली अवस्था, सगळं काही सामान इथलं तिथं झालं आहे. अंबिका म्हणते, काही काळजी करू नको. अंबिका तिच्या जादूने सगळं काही नीट करते आणि दरवाजाही खोलते. नर्मदा आणि अथर्व आतमध्ये येतात. तेव्हा ते दोघेजणी म्हणतात, काय झालं होतं काय? अशी का अवस्था झाली आहे तुमच्या दोघींची? मीरा आणि मंजिरी म्हणतात की काही नाही, आम्ही दोघीजणी मायाबद्दल बोलत होतो, बाकी काही नाही. तिथून पुढे नर्मदा आणि मंजिरी गेल्यानंतर अथर्व म्हणतो की मीरा, खरं खरं सांग, या रूममध्ये काही झालं होतं तरी नव्हतं ना? असं का मला जाणवतंय की तू माझ्यापासून काहीतरी लपवत आहे? मीरा म्हणते की नाही वेदाचे बाबा, तसं काही असलं तर मी तुम्हाला सांगेनच, पण असं काही झालेलंच नाही आहे. अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी बाहेर जातात. मंजिरी ही घराच्या बाहेर जाते आणि तिथे एक
फुलाची कुंडी असते त्याला लाथ मारते आणि ती रागा वैतागाने मार्जरीच्या गुफेकडे जायला निघते. हे पाहताच आपले दादासाहेब ही तिला काही न बोलता तिची जी काय हावभाव, वागणं, बोलणं जे काय असतं तिचा पाठलाग करतात आणि त्या गुफेकडे जायला निघतात. दादासाहेब त्या गुफेकडे गेल्यानंतरनं मंजिरी एवढी रागाच्या भरात असते की तिथे मागे तिच्या दादासाहेब असतात ते सुद्धा तिला कळत नाही. आणि योगायोग असा काही असतो की मार्जरी आणि मंजिरीची जी काही गुफा असते ती उघडीच म्हणजे दरवाजा उघडाच असतो. त्याच्यामध्ये दादासाहेब प्रवेश करतात. आतमध्ये गेल्यानंतरनं तो लालसा लख्ख असा प्रकाश, विचित्र असं भयानक असं तिथली जागा आणि ती लटकलेली मार्जरी हे पाहतात दादासाहेब खूप घाबरतात. म्हणतात की मला हे स्वप्नामध्ये आधीसुद्धा दिसलेलं होतं आणि आतासुद्धा दिसलेलं आहे. दादासाहेब तिथून पळ काढतात आणि घरी येतात. मंजिरी म्हणते की अगं तो काल कायाला त्या मीराने मारला आहे. मार्जरी म्हणते हो, आपली एक शक्ती वायाला गेली आणि इथून पुढेही खूप मोठे भयानक असं काहीतरी घडणार आहे. मंजिरी लक्षात ठेव. मंजिरी अजून घाबरते, म्हणते की काय करायचं आता मार्जरी आपण. मार्जरी म्हणते त्या दादासाहेबांना आपण आता मारून टाकायचं, एवढं लक्षात ठेव. तोपर्यंत ते मंजिरी म्हणते कसं काय कारण दादासाहेबांना मारून टाकायचं. अगं तुला माहिती आहे का, तुझा आता पाठलाग करत असताना तू इथे येत असताना त्या दादासाहेबांनी तुझा पाठलाग केला आहे. त्यांनी सगळं काही पाहिलं आहे. तुझं सत्य त्यांच्यासमोर आले आहे. तू चिटकी नाहीस म्हणून त्यांना तू मारशील, तेच तुझ्यासाठी चांगलं आहे. मंजिरी घाबरते, म्हणते मला कसं काय माहीत नाही. मार्जरी म्हणते अगं एवढाच तर फरक आहे ना, तुझ्या रागावरती तुला कंट्रोल नाही, तुझ्या मागे पुढे काय तुला सुद्धा कळत नाही येते तू काय करते काय नाही. मंजिरी ते सगळं काही ऐकते. पाहूयात आपण येणाऱ्या भागामध्ये. मंजिरी तर जाते दादासाहेबांच्या रूममध्ये चाकू घेऊन त्यांच्यावरती वार करणार. तेवढ्यात इथे अथर्व, मीरा ते सगळं काही सत्य पाहतात. पाहूया आता अथर्व काय करतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हो, आपले शॉर्ट्स व्हिडिओही यायला लागले आहेत, त्यालाही तुम्ही भरभरून लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.